जेव्हा राम पुलावर नाचत होता तेव्हा त्याचा फोन अचानक 180 मीटर खाली असलेल्या नदीत पडला. फोन पाण्यात पडल्याचा आवाज रामला किती वेळानंतर ऐकू येईल? आणि आपल्याला माहिती दिलेली आहे की ध्वनीचा वेग आहे 340 मीटर प्रति सेकंद आणि आपण गृहीत धरूया की गुरुत्वीय त्वरण जी 10 मीटर प्रति सेकंद वर्ग इतका आहे. ठीक आहे, चला तर आपल्याला जी माहिती दिली आहे त्यावरून आपण त्याचं चित्र काढू. हा आहे आपला मित्र राम. हा पुलावर नाचतोय, बरोबर. याला नाचायला आवडतं, पण तसं करताना त्याचा फोन त्याच्या खिशातून खाली पडला नदीत आणि तो पुलावरून खाली नदीत पडतोय. तर नदी आहे 180 मीटर खाली, पुलापासून खाली. तर इथे आपण लिहू 180 मीटर. आणि आता जेव्हा हा फोन खाली पडेल अशा प्रकारे नदीत, तेव्हा फोन पडल्यामुळे पाण्याचा आवाज होईल, है ना. असा फोन खाली पडेल तर पाण्याचा आवाज होईल आणि मग फोन पडल्याच्या क्षणापासून फोन पडल्याचा आवाज रामला ऐकू येईल. हे किती वेळात होईल हा आपल्याला वेळ काढायचा आहे. ठीक आहे, मग आता आपण हे कसं करायचं? तर पहा, माझा पहिला विचार असा काहीसा आहे. आपल्याला आवाज ऐकू येण्यासाठी किती वेळ लागतो हे शोधायचं आहे, बरोबर. आता मूलभूतपणे आपल्याला फक्त हे मोजायचं आहे की या फोनला नदीत पडण्यासाठी, वरून खाली पडण्यासाठी किती वेळ लागला, बरोबर. म्हणजे समजा फोनला नदीत पडायला 5 सेकंद लागले, तर रामला तो आवाज ऐकू येण्यासाठी 5 सेकंद लागतील, बरोबर. नाही, आणि याचं कारण असं आहे की ध्वनीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे जेव्हा फोन नदीत पडतो, पाण्यावर आदळतो, तेव्हा एक आवाज निर्माण होतो, बरोबर. पण तो आवाज रामपर्यंत लगेचच काही त्वरितच पोचत नाही. त्याला हे सगळं अंतर पार करून मग तो रामच्या कानापर्यंत पोचतो आवाज, आणि त्यामुळे अजून थोडासा वेळ लागणार आहे. तर समजा या ध्वनीला परत प्रवास करून रामच्या कानापर्यंत पोहोचायला समजा उदाहरणार्थ 0.2 सेकंद लागत असतील, तर याचा अर्थ फोन खिशातून पडल्यानंतर रामला 5 अधिक 0.2 म्हणजे 5.2 सेकंद इतका वेळ लागेल त्याचा फोन पाण्यात पडलाय हे समजण्यासाठी. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्या उदाहरणात हेच घडणार आहे. याचा अर्थ आपल्याला 2 गणना करायच्या आहेत. पहिली म्हणजे फोनला नदीत पडण्यासाठी, वरून खाली नदीत पडण्यासाठी किती वेळ लागतो हे शोधणे. आपल्या उदाहरणात आपण समजलं की 5 सेकंद लागतील. आपल्याला खरंच किती वेळ लागणार आहे हे काढायचं आहे. आणि दुसरी गणना म्हणजे ध्वनीला पाण्यापासून रामच्या कानापर्यंत पोचायला किती वेळ लागेल हे. आणि माझी एकूण वेळ आहे ती या दोघांची बेरीज आहे. आता आपल्याला काय करायचं आहे याची ढोबळ योजना आपल्याकडे तयार आहे. तर या क्षणी आता तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला स्वतःला हे करता येतं आहे का बघा. चला तर मग आता हे सोडवायला सुरू करूया. चला, सगळ्यात पहिले या फोनला नदीत पडण्यासाठी किती वेळ लागतो याची गणना करूया. आपल्याला काय काय दिलं आहे हे पहा. आपल्याला हे सांगितलं आहे की त्याचा फोन अचानक खाली पडतो. ठीक आहे, रामच्या खिशातून फोन खाली पडतो. आणि जेव्हाही आपल्याला असं दिलेलं असतं की एखादी वस्तू पडते म्हणजे ती फेकली नाही आहे, याचा अर्थ तिचा प्रारंभिक वेग 0 आहे. म्हणून आपण इथे लिहू u बरोबर 0. u म्हणजे प्रारंभिक वेग. अजून आपल्याला काय दिलेलं आहे पहा. हा फोन 180 मीटर खाली असलेल्या नदीत पडतो हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला फोनचं विस्थापन माहिती आहे. फोन नदीत पडण्यापूर्वी 180 मीटर विस्थापित होतो आहे, म्हणून मग विस्थापन S बरोबर 180 मीटर. ओके, आता अजून काय दिलं आहे पहा. हा फोन खाली पडत असताना त्याचा वेग वाढत जाईल, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की हे त्वरण आहे. तर हे त्वरण गुरुत्वाकर्षणामुळे होत असल्यामुळे आपल्याला गुरुत्वीय त्वरण माहिती आहे. आपण असं गृहीत धरणार आहोत की गुरुत्वीय त्वरण हे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकं आहे. सहसा ते 9.8 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकं असतं, पण इथे आपल्याला हे सगळं सोपं करण्यासाठी आपण इथे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकं लिहू. तर ए म्हणजे जी हे आहे आपलं गुरुत्वीय त्वरण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. पण इथे आता एक प्रश्न उद्भवू शकतो की हे त्वरण धन आहे की ऋण आहे, कारण त्वरण ऋणसुद्धा असतं नाही का. मग आता आपण इथे कसं ठरवायचं पहा. सामान्यतः जेव्हा कोणतीही वस्तू, त्या वस्तूचा वेग जेव्हा वाढत असतो तेव्हा आपण म्हणतो की तिचं त्वरण धन आहे.
तिचा वेग वाढत आहे. पण दुसरीकडे जर वस्तूचा वेग कमी होत असेल, म्हणजे आपण म्हणतो की त्याचं अवत्वरण होत आहे, डिसेलरेशन होत आहे. मग आता इथे काय घडतंय? आपला फोन खाली पडतोय आणि आपल्याला माहिती आहे की त्याचा वेग वाढत जातोय आणि म्हणून मग हे त्वरण हे धन आहे, कारण त्याचा वेग वाढत जातोय. आता काही कारणांनी जर रामने हा फोन वर फेकला असता तर वर जाताना त्याचा वेग कमी झाला असता, बरोबर, आणि खाली येताना मग तो वाढत गेला असता. आणि या सगळ्याशिवाय आपल्याला वेळेची गणना सुद्धा करायची आहे, बरोबर. टी बरोबर किती हे आपल्याला शोधायचं आहे. आणि मग या 4 राशींना जोडणारं आपल्याला एक समीकरण हवं आहे. आता तुम्हाला आठवत असेल तर आपल्याकडे गतीची 3 समीकरणे आहेत. आता या 3 समीकरणांपैकी कुठलं वापरायचं हे एक एक करून बघूया आणि मग ठरवूया. पहिल्या याच्यात v बरोबर u प्लस at. इथे v आहे फोनचा अंतिम वेग, जो फोन नदीवर ज्या वेगाने आपटेल तो वेग, जो आपल्याला माहिती नाही. u आपल्याला माहिती आहे, a सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि t हे पण आपल्याला माहिती नाही. या एका समीकरणामध्ये 2 अज्ञात आहे, त्यामुळे आपण हे सोडवू शकत नाही. तर मग आपण हे इथून काढून टाकू. आता दुसरं समीकरण पहा. दुसऱ्या याच्यात s ची किंमत आपल्याला माहिती आहे, u आपल्याला माहिती आहे, t अज्ञात आहे, त्यानंतर a आपल्याला माहिती आहे आणि t, अरे हा तर तोच t आहे. त्यामुळे आपण हे दुसरं समीकरण वापरू शकतो. तर हे समीकरण वापरून आपण t ची किंमत सहज काढू शकतो. आणि ह्या शेवटच्याची पण आपल्याला आता गरज नाही, कारण याच्यामध्ये तर t जो आपल्याला ज्याची किंमत काढायची आहे ते नाहीच आहे. मग यालाही जाऊ देऊया. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ थांबवू शकता आणि हे स्वतः सोडवून बघू शकता. बरं, आता आपण एकत्र मिळून करूया. पहा, s ची किंमत आहे 180 मीटर. तर आपण इथे लिहू s बरोबर 180 मीटर. बरं, आता इथे मी मीटर हे एकक लिहित नाही आहे, कारण आपले सगळे एकक SI एकक आहेत, त्यामुळे ते आपोआप बाद करतील एकमेकांना. आणि इथे जे टीचं एकक आहे ते सुद्धा सेकंद आहे, त्यामुळे आता इथे आपण कुठलेही एकक लिहू नये. मग आहे UT, त्यातला u ची किंमत 0 असल्यामुळे हे लिहिलंच नाही तर चालेल. मग आहे 1/2 AT चा वर्ग. a ची किंमत आहे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग आपण लिहू नये, आणि गुणिले t चा वर्ग. आणि आता फक्त हे बीजगणित सोडवायचं आहे. पहा, आता सोडवूया. 2 पंचे 10, बरोबर, म्हणून इथे आपण 10 बाद करून 5 लिहू शकतो. इथे आपल्याला हा 5 काढून टाकायचा आहे, तर आपण दोन्ही बाजूंना 5 ने भाग देऊया. आता 180 भागिले 5 बरोबर 36. हे तुम्ही स्वतः करून बघू शकता. तर आपण इथे लिहू शकतो 36. ठीक आहे, आणि बरोबर इकडे हे 5 आणि 5 बाद होतील आणि उरेल फक्त टीचा वर्ग. मग 36 बरोबर टीचा वर्ग, मग टी म्हणजे 36चे वर्गमूळ. तर मग हे सोडवल्यावर आपल्याला मिळेल टी बरोबर 6 सेकंद, बरोबर. तर टी हा तो वेळ आहे 6 सेकंद, जो तो फोन वरून खाली म्हणजे पुलावरून खाली पाण्यात पडायला लागलेली वेळ. तर हा आहे आपल्या गणिताचा पहिला भाग, जो आपण इथे आता सोडवला आहे. आता फोन पाण्यात पडल्यानंतर जो आवाज होईल, त्या आवाजाला, त्या ध्वनीला वरच्या दिशेने प्रवास करण्यासाठी किती वेळ लागतो याची गणना आपल्याला करायची आहे. ती आता आपण इकडे करूया. आता आपण ते कसं करायचं विचार करा. आपण पुन्हा एकदा गतीची समीकरणे वापरू का? पहा, आपल्याला त्याची गरज नाही. याचं कारण असं आहे की ध्वनीवर गुरुत्वाकर्षणाचा काही परिणाम होत नाही, म्हणजे मग ध्वनीचं त्वरण किंवा अवत्वरण होत नाही. हा ध्वनी वरच्या दिशेने प्रवास करत असताना 340 मीटर प्रति सेकंद या स्थिर वेगाने प्रवास करतो. त्यामुळे मग ध्वनीसाठीच्या या गोष्टी आता सोप्या झाल्या. स्थिर वेगाने प्रवास करत असल्यामुळे आपण चाल बरोबर अंतर भागिले वेळ हे सूत्र वापरू शकतो. तर आपण ते इथे लिहू. चाल बरोबर अंतर भागिले वेळ. आपण गतिविषयक समीकरणांऐवजी हे समीकरण वापरतोय कारण ध्वनीला त्वरण नाही, तो स्थिर वेगाने प्रवास करू शकतो. मग आता पुन्हा एकदा आपल्याला इथे फक्त मूल्य टाकायची आहेत. आपल्याला ध्वनीचा वेग किंवा चाल माहिती आहे 340 मीटर प्रति सेकंद. त्यानंतर अंतर आहे 180 मीटर, आणि वेळ, ध्वनीला खालून वर प्रवास करण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. आता टी बरोबर 180 भागिले 340,
आता हे इथे मी सोडवणार नाही आहे, हे तुम्ही स्वतः सोडवा आणि हे सोडवल्यावर तुम्हाला मिळेल जवळपास 0.53 सेकंद इतका वेळ. ठीक आहे. तर मग याचा अर्थ ध्वनीला वरच्या दिशेने प्रवास करण्यासाठी इतका वेळ लागला. तर मग याचा अर्थ रामला पाण्याचा आवाज ऐकू येण्यासाठी लागणारा एकूण वेळ या दोन्हीची बेरीज असेल. तर आता आपण ती बेरीज करूया. एकूण वेळ आपण यासाठी वेगळा रंग वापरू. ठीक आहे. तर एकूण वेळ बरोबर 6 सेकंद अधिक 0.53 सेकंद. म्हणून मग फोन खाली पडल्यानंतर त्याचा आवाज ऐकू येण्यासाठी 6.53 सेकंद इतका वेळ लागेल. तर आपला फोन पडला हे रामला 6.53 सेकंद नंतर जाणवेल. ठीक आहे. पण मी रामला व्यवस्थित ओळखते. ठीक आहे. मला असं वाटतं की त्याचा फोन हरवला आहे हे त्याला लक्षात येण्यासाठी खरंच खूप वेळ लागेल. 6 सेकंदापेक्षा तर नक्कीच जास्त लागेल. ठीक आहे. तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.